प्रेमाने भावाला समजावून सांगावं तसं सांगितलं. मी म्हटलं, मनोहर, तू मुख्यमंत्री होऊन गोव्याचा विकास होणं आम्हाला महत्त्वाचं वाटतं. त्या काळात मुंबई महानगरपालिकेकडे फार कमी कॉम्पॅक्टर्स मशीन्स होती. अशावेळी मनोहरने बनवलेलं हे संपूर्ण स्वदेशी बनावटीचं स्वयंचलित परिपूर्ण मशीन मुंबईला निश्चितपणे उपयुक्त ठरू शकलं असतं. सीगल इन्व्हायरो सिस्टीम्स या संस्थेतर्फे मुंबई महानगरपालिकेचे किनारे साफ करायचं कंत्राट आम्ही घेत होतो, परंतु या संदर्भात व्यवस्थापनाच्या काही मर्यादा बाध्य ठरल्या. शिवाय मनोहरचं म्हणणं असं की माझ्या कंपनीच्या बिलिंगमध्ये मुंबई महानगरपालिकेचं असं नाव येता कामा नये. सारांश, काळजावर दगड ठेवून या मशीनचा विषय निकालात काढावा लागला. बेसिकली टू मेक हिज पॉलिटिकल करिअर व्हेरी क्लीन, ही हॅज टेकन, म्हणजे त्यांनी स्वतःचा बेनिफिटचा विचार केला त्यांना, कारण की हे खूप महत्त्वाचं आहे जपणं गोष्टीला, की तुम्ही पॉलिटिकली इन्फ्लुएन्स करून टेंडरिंग तर घेत नाही आहेत ना, आणि तुम्ही स्वतःचा फायदा करून घेत नाही आहेत ना, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या वाटत होत्या त्यांना, आणि म्हणून त्यांनी ते केलं. आता अशा वृत्तीची माणसं आपल्याला भेटत नाही. म्हणजे बेसिकली मला तुम्हाला सांगायचं, हे पुस्तक नक्की वाचा. तुम्हाला आयुष्यामध्ये प्रामाणिकपणा, नैतिकता ह्या गोष्टींवर आपण कसे ठाम राहून आपला मार्ग पत्करू शकतो, हे आयुष्यभर त्यांनी जे केलं आणि त्यांनी जे उपाय केले ते अजूनसुद्धा आपण त्याची फळं बघतो आहे. आणि त्याच्यामध्ये संरक्षण मंत्रालयातले जे डिसिजन्स झाले ते डिसिजन्स अजूनसुद्धा MSMEचे DRDOचे डिसिजन्स, वन पेन्शन, वन रँक वन पेन्शन, ह्या सगळ्या स्कीम ज्या आता ज्या लोकांना डिफिकल्ट्स वाटत होत्या, ज्या डिफिकल्टीज होत्या, त्या सगळ्या त्यांच्या छोट्याशा कारकिर्दीमध्ये, त्यांच्या त्या छोट्याशा स्पॅनमध्ये त्यांनी त्या रिझॉल्व केल्या. का? कारण त्यांचं एकच ध्येय होतं, चांगलं काम करायचं, चांगलं देशासाठी नेशन फर्स्ट या विचारांसरणी काम करायचं. आणि मग त्याच्या आडमध्ये येणारे आपली तत्त्व आहेत, त्यांना धरूनच आपण कसं काम करू शकतो ह्याचं उदाहरण म्हणजे मनोहर पर्रिकर भाई. नक्की पुस्तक वाचा आणि प्रेरित व्हा. आणि मला असं वाटतं की उच्च शिक्षित होऊन तुमचा मार्गक्रमण करताना प्रामाणिकपणा, नैतिकता, सिन्सिअरिटी ह्या अशा बेसिक फंडामेंटल्स माणूसच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण जपल्या पाहिजेत, आणि त्या जपता येतात ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भाई. नक्की हे पुस्तक वाचा आणि इन्स्पायर व्हा. धन्यवाद.